नमस्कार. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट भालचंद्र मयेकर. ॲडव्होकेट भालचंद्र मयेकर हे गेली 25 वर्षाहून अधिक काळ वाळपईतील न्यायालयात वकिली करत आहेत. ग्रामीण भागात वकिली करत असताना सर्वसामान्य माणसांच्या कायदेविषयक अडचणी काय असतात, सर्वसामान्य माणसांना कायद्याच्या बाबतीत कसल्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो याचं दररोजच ते दर्शन घेत असतात. आणि अशा प्रकारचे क्लायंट देखील त्यांच्याकडे न्यायाची मागणी करण्यासाठी त्यांच्या मार्फत न्यायालयामध्ये सातत्याने येत असतात. भालचंद्र मयेकर यांनी गोव्यातील ग्रामीण जनतेला कायदेविषयक साक्षरता काय असते, कायद्याविषयी जाणीवा कशा असाव्यात याबाबतचं मार्गदर्शन देखील वेळोवेळी केलेलं आहे. असे भालचंद्र मयेकर हे आज आपल्या इथं कायदा हा जनतेला लोकोपयोगी ठरावा अशा प्रकारे कसा आहे आणि त्याचं एकूणच स्वरूप आपण आपल्या उपयोगासाठी कसं त्या दृष्टीनं वापरता येतं याचंही ते इथं मार्गदर्शन करणार आहेत. मयेकर सर, आपलं स्वागत. नमस्कार. कायद्याविषयी खूप म्हणी आहेत. कोणी म्हणतं कायदा गाढव असतो, कोणी म्हणतो शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. तुम्ही वकील आहात, गेली 25 वर्षे वकिली करता आहात. वकील म्हणून तुमचा कायद्याविषयी काय अनुभव आहे? आता तुमचा प्रश्न पहिला जो आहे तो शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, हे अत्यंत चुकीचं आहे. हा गैरसमज मूर्खांनी पसरवलेला आहे असं मला वाटतं. जर आपण जगाकडे बघितलं तर इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका ही राष्ट्र जी आहेत ती उठसूट काही झालं की न्यायालयामध्ये जातात आणि न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ते न्यायालयाची संमती मिळवतात. संमती मिळवतात म्हणजे काय? न्यायालय काय न्याय देतं ते बघतात आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल करतात. त्यामुळे तिथल्या लोकांना योग्य न्याय मिळतच असतो आणि ते पुढे जात असतात. पण आपल्याकडे कुणीही न्यायालयात जायला बघत नाही. न्यायालयात जायला बघत नसल्यामुळे काय होतं की तुम्हाला चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय हे काहीही कळत नाही. आणि त्यामुळे आपल्या देशाची प्रगती जी आहे ती खुंटलेली आहे. अच्छा. आणि म्हणून माझं असं मत आहे की प्रत्येकाने न्यायालयापर्यंत जायला पाहिजे. आता महाराष्ट्रात काल राजकीय घडामोडी झाल्या, ते सगळेजण उठून न्यायालयात गेलेत की नाही? बरोबर. न्यायालयात गेल्यानंतर न्यायालय मागचे काही ज्या घटना आहेत त्या तपासून, केसेस तपासून, त्यांचा अभ्यास करून, पुढे काय घडू नये ह्याचा अभ्यास करून, घटनेत काय म्हटलं ह्याचा अभ्यास करून निर्णय देतील. आणि त्यामुळे तो निर्णय इथून पुढे जर कुणी तशा प्रकारचा राजकीय भूकंप केला तर त्याच्या विरुद्ध वापरता येईल. मग अशा गोष्टी आपल्याकडे पटकन होत नाहीत ना, म्हणून आपण नेहमी मागे पडतो. म्हणून माझं मत आहे की शहाण्याने कोर्टाची पायरी चढावीच, पण मूर्खाने सुद्धा कोर्टाची पायरी चढायला पाहिजे असं मला वाटतं. आता तुमचा दुसरा प्रश्न तिथे आहे, त्याच्याविषयी मी जरा बोलतो. कोणता दुसरा प्रश्न आहे तुमचा? तो की कायदा गाढव आहे. हेही चुकीचं आहे. मला अभिमानात सांगावं असं वाटतं की जगात आमचा कायदा जो आहे तो अत्यंत चांगला कायदा आहे. अभिमानाने मी कुणालाही सांगू शकतो, कुठच्याही राष्ट्राला सांगू शकतो की आमचा कायदा अत्यंत चांगला कायदा आहे, अत्यंत सॉफिस्टिकेटेड कायदा आहे. पण आमच्या देशातली जनता जी आहे ती जनता मात्र कायद्याचा कधी अभ्यास करत नाही. तो नको करू दे, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण कायद्याचा फायदाही करून घेत नाही. आणि उगाचच मग असं झालं तसं झालं म्हणून आपण बोलतो. आपण एक उदाहरण देतो, रस्त्यावर कुणाची मारामारी झालेली असेल तर आपण लवकर पळून जातो. तिथे उभे राहून काय चाललंय हे बघत नाही.
आणि पोलीस जर पंचनामा करत असेल तर मी साक्षीदार आहे या घटनेचा, माझं नाव घाला, असं कधीही कोणी सांगत नाही. म्हणजे जबाबदार नागरिक म्हणून आपण वागत नाही. अत्यंत बेजबाबदार नागरिक म्हणून वागतो आणि त्यामुळे एका अत्यंत चांगल्या कायद्याचा विपर्यास या ठिकाणी होतो. तर हे व्हायला नको आहे. तर हे कायदेविषयक तुम्ही जे काही आता इथं जे विश्लेषण केलं आहे, हे नागरिक कायदे दक्ष होण्यासाठी तशा प्रकारचं शालेय शिक्षण आवश्यक आहे का? कारण आपल्याकडं मुळातच LLB किंवा LLM सारखे मोठे कोर्स केल्याशिवाय कायदा कळत नाही. तर तो लहानपणापासून नागरिकांना कळावा यासाठी कायदेविषयक वेगळ्या शिक्षणाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमची लिगल एड सर्व्हिसेस अथॉरिटी म्हणून जी आहे, अगदी नॅशनल लेवलपासून ते वाळपईसारख्या छोट्या गावापर्यंत ही कार्यरत आहे लिगल एड सर्व्हिस संपूर्ण देशभर. आणि आम्ही विविध कार्यक्रम त्याद्वारे घेतो आणि ते विविध कार्यक्रम घेऊन आम्ही लोकांना पटवून देतो की हा कायदा असा आहे, इन्शुरन्स कायदा असा आहे, ॲक्सिडेंट विषयीचा कायदा असा आहे, आणि कोणता कायदा असा आहे, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे स्त्रीवर अत्याचार होत असेल तर तो कायदा असा आहे, एखादी स्त्री कामगार असेल कारखान्यात तर तिला कोणत्या फॅसिलिटीज मिळायला पाहिजेत, कोणत्या मिळत नाही ह्याविषयी आम्ही माहिती देतो. जामीन कोणाला मिळायला पाहिजे, कसा मिळायला पाहिजे, कधी मिळायला ह्याविषयी आम्ही माहिती देतो. आणि अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रम आम्ही घेऊन त्याद्वारे आम्ही माहिती करून देत असतोच. पण कोर्टाने माहिती करून दिली म्हणून सगळ्यापर्यंत माहिती पोचली असं अर्थ होत नाही. आणि म्हणून शाळा ज्या आहेत त्या शाळेत असणारे शिक्षक ह्याने सुद्धा कायदेविषयक जी आहे ती माहिती त्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे. कायद्याचं ज्ञान द्या असं मी सांगत नाही, पण अमुक झालं तर तमुक कायदा आहे, अमुक झालं तर आणि दुसरा कायदा आहे, ही माहिती शिक्षकाने सुद्धा मुलांना द्यायला पाहिजे. आणि अभ्यासक्रमातही त्याविषयीचे धडे द्यायला पाहिजेत. थोडासा भाग त्यामध्ये ॲड केला किंवा जसं नागरिकशास्त्र आपण शिकवतो तसं कायदेविषयक 50 मार्कांचा एखादा पेपर ठेवला तरी चालतो. हो, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नागरिकशास्त्र आहे, पण दुर्दैव असं की नागरिकशास्त्राला कमी महत्त्व दिलं जातं. ते 15 मार्काचं आहे. आणि इंग्रजीमध्ये मुलं नापास होतात, गणितात मुलं नापास होतात, म्हणून ते विषय जास्त शिकवले जातात. आणि त्यामुळे आपल्या देशातला नागरिक विद्यार्थी जो आहे तो एक आदर्श नागरिक होण्यासाठी पात्र ठरतो असं मला वाटत नाही. म्हणजे एकूणच कायदेविषयक लोकांमध्ये ज्या काही गैरसमजुती आहेत, जे काही भ्रम आहेत ते दूर करायचे असतील तर कायद्याचं प्रशिक्षण सर्वसामान्य माणसांना देणं कसं आवश्यक आहे याची माहिती ॲडव्होकेट भालचंद्र मयेकर हे इथं देत आहेत. ही चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट भालचंद्र मयेकर आणि आम्ही चर्चा करतो आहोत की कायदे लोकोपयोगी आहेत का या विषयावर. सर, आपण कायद्याविषयक मीमांसा करताना सांगितलं की कायदेविषयक दक्षता सर्वसामान्य नागरिकांना देखील कशी असायला हवी आणि कायदेविषयक अज्ञान कसं लोकांमध्ये आहे. असं असलं तरी आपल्या देशभरामध्ये कोर्टामध्ये खटले तुंबून राहण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मध्यंतरी एका न्यायमूर्तींनीच म्हटलं होतं की जवळजवळ 4 ते 5 कोटी खटले देशभरातल्या विविध न्यायालयामध्ये तुंबून आहेत. म्हणजे उदाहरणच सांगायचं झालं तर आजोबांचा खटला त्याच्या नातू आणि पंतूपर्यंत सुद्धा रेंगाळत राहतो आणि तो न्यायासाठी त्याला वर्षानुवर्षे आपली एकूण सगळी आर्थिक, मानसिक, शारीरिक प्रकारची झीज त्याला सोसावी लागते. त्यामुळे म्हटलं जातं की जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय, म्हणजे उशिराने मिळालेला हा एक प्रकारचा अन्यायच असतो. तर अशा परिस्थितीत तुम्ही या न्याय व्यवस्थेबद्दल काय सांगाल की हा न्याय सतत रेंगाळत राहणं, खटले तुंबत राहणं, यातून वेळेवर न्याय न मिळणं, यातून खरोखर न्याय मिळतो का?
तुमचं म्हणणं काही अंशी बरोबर आहे. काही वेळा खटले तुंबतात, आताही तुंबलेले आहेत. तर नक्की काय होतंय, आपला एक गैरसमज असतो. आपण पिक्चर्स बघतो वेगवेगळे, तिथं तो जो ॲडव्होकेट असतो तो कोट घालून येतो आणि धडा 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 आपलं बोलत असतो. आपणच आपले साक्षीदार आणतो आणि ते साक्षीदार आणल्यानंतर तो आपणच पुढे करतो आणि एका तासात किंवा त्या 2 तासाच्या पिक्चराचं जे हे असतं ठराविक वेळ, 4-5 त्यामध्ये मोकळा तो होतो. निकाल देऊन मोकळे होतात. आणि त्यामुळे आपला एक गैरसमज झालेला आहे की कोर्टामध्ये काही गरज नाही, तारीख पे तारीख दिली जाते वगैरे वगैरे. तसं नसतं. काय असतं, कोर्टामध्ये जाताना स्टेप बाय स्टेप जावं लागतं. ज्यावेळी तुम्ही येता आणि एखादा खटला घालता कुणाच्या विरुद्ध, कोर्टात केस दाखल करता, कोर्टात ज्यावेळी तुम्ही केस दाखल करता त्यावेळी होतं काय, कोर्ट ती केस ताडून बघते आणि विरुद्ध पार्टी जी आहे तुम्हाला बोलवते. तुमचा ॲपिअरन्स झाल्यानंतर तिथे मग ती कोर्ट काय करतं की त्या विरुद्ध पार्टीला नोटीस पाठवते, अमुक दिवशी तुम्ही स्वतः किंवा तुमचा वकील घेऊन या. त्यावेळी ती व्यक्ती काय करते, वकील ताबडतोब कुठून घेऊन येत जाणार, म्हणून ती व्यक्ती स्वतःच उठून कोर्टात जाते. कोर्ट विचारते की वकील आणलेला आहे, नाही, दुसऱ्या तारखेला वकील घेऊन ये. तो हजर होतो. म्हणजे इथे कोर्टाला कळलं की ही अपोजिट पार्टी आहे, ही विरुद्ध पक्षकार आहे. मग कोर्ट काय करतं, दुसरी तारीख त्याला देतं, त्यावेळी तो आपला वकील पेश करतो. म्हणजे वकील जातो, आपलं वकीलपत्र त्या ठिकाणी जजाला देतो किंवा न्यायाधीशाकडे देतो. त्याच्यानंतर तिसऱ्या वेळी तो तुम्ही जी काही केस घातलेली आहे त्याच्यावर उत्तर त्याचं द्यायचं असतं. मग ते उत्तर तो हे खोटं आहे आणि काय आहे असं जर ज्यावेळी बोलतो त्यावेळी तुम्ही म्हणता की त्याचं खोटं आहे, म्हणून तुम्ही त्याच्या उत्तराला उत्तर देता. ह्यामध्ये ह्या आता 7-8 स्टेप्स पुढे गेल्या, दावे प्रतिदावे. की ह्याच्यामध्ये वेळ गेला. त्याच्यानंतर त्या केसमध्ये साक्षीदार सुरू होतात. त्याच्यापूर्वी असं वाटलं तुम्हाला की त्याने अमुक अमुक गोष्टी सादर केल्यानंतर ही जी केस आहे ह्या केसमध्ये अनावधानाने माझ्याकडून अमुक अमुक गोष्ट राहिली किंवा त्या पार्टीने मला अमुक अमुक गोष्ट सांगितली नाही. आणि मग तुम्ही काय करता की त्याने ती गोष्ट विरुद्ध पार्टीने सांगितलेली त्याला विचारता आणि मग ती तुमच्या केसला मारक असेल तर तुम्ही सुधारणेची साठी तिथे तारीख मागता किंवा परवानगी मागता. मग जो अर्ज तुम्ही करता की ही केस खटला जो आहे तो मला सुधारायला पाहिजे, त्यावेळी कोर्ट परत तुम्हाला हे देतं, परमिशन. दोघांचे आर्ग्युमेंट होतं, दोघांचा बोलून झालं की कोर्ट काय आहे ते ठरवतं. त्याला जर कुठचं नुकसान नसेल विरुद्ध पार्टीला तर कोर्ट तुम्हाला परवानगी देते, तुमचा दावा तुम्ही सुधारा. त्यावेळी तुम्ही दावा सुधारता, परत ही प्रोसिजर जी पूर्वीची होती ती सगळी फेल गेली, परत नव्याने सगळं सुरू झालं. त्यामध्ये बराच अशा प्रकारे ही सुधारण्याची प्रक्रिया आहे ती अनेक वेळा होते एका केसमध्ये. त्याच्यानंतर साक्षीदार 30 असले तर मग ते 30 साक्षीदार होईपर्यंत अनेक वर्ष जातात. त्याचं कारण असं, कधी साक्षीदार येतो त्यावेळी जज नसतो, कधी साक्षीदार येत नाही, कधी साक्षीदार येतो पण विरुद्ध वकील नसतो, कधी साक्षीदार येतो पण स्वतःचाच वकील नसतो. अशा वेळी याचा अर्थ त्याच्यामध्ये जातो. याचा अर्थ मनुष्यबळ कमी पडत आहे का? नाही, मनुष्यबळ कमी पडतं असं नाही. कारण हे इन्सिडेंट्स घडत असतात, एकमेकाच्या अडचणी अडीअडचणी ह्या असतातच, सामान्य माणसांच्या काय, वकिलांच्या काय आणि इतरांच्या काय, ह्या असतातच. तर अशामुळे हा जो एकूण वेळ आहे तो पुढे पुढे जात असतो. त्याच्यानंतर कधी कोर्टाला सुट्टी आहे, कधी आणि काय आहे, यामध्ये बराचसा वेळ जातो. आणि मग आपल्याला वाटतं की खूप उशीर ह्या केसला झालेला आहे. पण पूर्वी जसा व्हायचा वेळ तसा आता होत नाही. आता लवकर लवकर खटले समाप्त केले जातात. पण सांगण्याचं तात्पर्य हे आहे की कोर्टासमोरच जर खटले पूर्वीचे ज्यादा असतील तर, उदाहरण द्यायचं झालं तर देतो, मुंबईमध्ये आज केस रजिस्टर झालेली आहे आणि माझ्या कोर्टातही आज केस रजिस्टर झालेली आहे. तर माझ्या कोर्टातल्या केसचा निर्णय ज्या दिवशी लागतो, फायनल होते, सगळं जजमेंट होतं,
त्यावेळी किंवा त्याच्यानंतर मुंबईची केस ही बोर्डावर येते, म्हणजे कुठेतरी ती विरुद्ध पार्टी हजर होते त्यावेळी किंवा तिला नोटीस पाठवली जाते. कारण त्या ठिकाणी एवढ्या केसेस आहेत की आज दिली तारीख, तर ती तारीख ऑगस्टमध्ये दिली 2022 साली, तर दुसरी तारीख जी आहे ती कुठेतरी डिसेंबर 2022 असेल, नाहीतर ती 2023 सालची असते. आमच्याकडे तसं नाही. आमच्या दर 15 दिवसांनी तारखा पुढच्या टाकल्या जातात किंवा लागतात. त्यामुळे अर्थात आमचं कोर्ट लहान आहे, तर ज्यावेळी अशी लहान कोर्ट असतात ती पटापटा संपवतात. पण मोठ्या कोर्टामध्ये किंवा मोठ्या वस्तीमध्ये जी कोर्ट आहेत त्यांच्यामध्ये खटल्यांची जमावजमाव जी आहे ती प्रचंड असते, त्यामुळे अर्थातच वेळ लागतो. म्हणजे एकूणच कोर्टामध्ये खटले तुंबण्याचं जे काही आतापर्यंत जे काही प्रकार होते ते हल्लीच्या नव्या सिस्टीममध्ये ते कमी होऊ लागलेले आहेत आणि त्यातून न्याय झटपट मिळायला सुरुवात झाली आहे, अशा प्रकारचं विवेचन ॲडव्होकेट भालचंद्र मयेकर हे इथं करतात. ही चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट भालचंद्र मयेकर आणि आम्ही चर्चा करतो आहोत कायदे लोकोपयोगी आहेत का या विषयावर. सर, आपण बरीचशी आता कायदेविषयक बाबींची चर्चा केली. खटले का तुंबतात त्याचीही कारणं सांगितली आणि त्यावर उपाय काय आहे हेही सांगितलं. परंतु असं असलं तरी आपल्याकडं हल्ली प्रत्येक गोष्ट कोर्टाकडे सोपवण्याची एक पद्धत कशी सुरू झाली आहे. म्हणजे अगदी बारीक सारीक घटना घडल्या तरीही लोक कोर्टात धाव घेतात. म्हणजे एकूणच भांडणांचं प्रमाण वाढतं आहे, खटल्यांचं प्रमाण वाढतं आहे. ही जी काही मानसिकता आहे भांडण्याची आणि इतरांना कोर्टापर्यंत नेण्याची, ही मानसिकता जर कमी केली तर कोर्टावरचा ताण कमी होणार नाही का? या बाबतीत असं काही करण्यासारखं आहे? हो, करण्यासारखं आहे आणि बरंचसं केलं जातंय. कारण अलीकडच्या काळामध्ये लोक अदालत हे एक न्यायालय सुरू केलेलं आहे. आता हे लोक अदालत म्हणजे काय? तर जे खटले आहेत कोर्टामध्ये आलेले आहेत त्यातले बरेचसे खटले हे सामोपचाराने मिटवणं. म्हणजे काय असतं, एखादा खटला तुम्ही घातलात माझ्यावर आणि तू हरलो उद्या की मला ते इन्सल्टिंग होतं, त्याच्यापेक्षा दोघांच्या संमतीने तो खटला काढून टाकणं, अशा प्रकारची ही लोक अदालत असते. तर जज समोर ज्यावेळी खटला जातो, कोर्टात ज्यावेळी खटला जातो त्यावेळी तो ताडून बघितला जातो आणि अशा प्रकारची ही केस असेल तर ती लोक अदालतीला घातली जाते. ही लोक अदालत नावाची जी यंत्रणा आहे ती दर महिन्याला साधारणपणे कोर्टात घेतली जाते. शनिवारच्या वेळी पूर्ण दिवसभर असते ती. आता ह्यामध्ये काय असतं, तर दोन्ही पार्टीना बोलायला मुभा असते. तिथे साक्षी पुरावे वगैरे घेतले जात नाही. तुझी बाजू तू सांग, त्याची बाजू तो सांगेल. न्यायाधीश जो नेहमी एका युनिफॉर्म मध्ये बसतो तसा न्यायाधीश युनिफॉर्म मध्ये बसत नाहीत. न्यायाधीश जे आहेत ते खाली बसतात, ते साध्या ड्रेसमध्ये बसतात. न्यायाधीशाचा जो ड्रेस दिलेला आहे तो ते वापरत नाही, ते साध्या ड्रेसमध्ये खाली बसतात. आणि त्यांच्यासोबत पॅनल वर आणि 2 माणसं असतात. ती म्हणजे एक जज, एक न्यायाधीश, एक वकील असतो, मध्ये न्यायाधीश असतात आणि दुसऱ्या बाजूला एक सामाजिक कार्यकर्ता असतो. अशी ही मंडळी 3 जण बसतात आणि 3 जणांसमोर हे खटले तिथे चालतात. ताबडतोब एकमेकाच्या संमतीने ते काढून टाकले जातात. त्यातले जे काढून टाकता येत नाही म्हणजे मिटत नाही साधारणपणे ते खटले पुढे पाठवले जातात, त्याला पुढची तारीख दिली जाते. पण आमच्याकडे बऱ्याच वेळा आम्ही बघतो की 100 खटले असले तर 80 मिटतात, कधी 40 मिटतात, कधी 60 मिटतात. तर अशा प्रकारे आम्ही मोठ्या प्रमाणावर देशभरात आता चाललेलं आहे की हे जे आहे लोक अदालतीच्या माध्यमातून कमी केलेलं आहे. सरकारची आणि एक योजना आहे दुसरी, ती म्हणजे ग्रामीण न्यायालय आता करत आहेत. ही ग्रामीण न्यायालय म्हणजे काय, तर गावागावानीच न्यायालय करायची. त्याच्यासाठी स्टाफ दिलेला आहे, त्याच्यासाठी न्यायाधीश पण देणार आहेत. पण ते कसं, कोर्टाची जशी लांब लचक प्रोसिजर होते मगाशी मी सांगितलं तसं न घडता
लोकांचे जे तुम्ही म्हणता जे बारीक सारीक हे आहेत दावे ते तिथल्या तिथे मिटवून मोकळं व्हायचं. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याची 5 मीटर जागा दुसऱ्याने घेतलेली आहे, वकील दुर्लक्ष करत नाहीत. दुर्लक्ष करत असेल तर कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यायचं. आता एखाद्या वेळी तो ॲबसेंट असला, त्याला यायला मिळालं नाही तर एवढं काय घाई करायची गरज नाही. पण आम्ही जे बघतो आमच्याकडे ते सगळे वकील चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि त्याच्यात कुठे गैर काम करत नाहीत. आणि यदाकदाचित तुम्हाला वाटलं की इथे व्यवस्थितपणे काम होत नाही आहे आणि तुम्ही हरलात केस त्या वकिलामुळे, तर अपिलासाठी जर ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी अपीलमध्ये सुद्धा तुम्हाला फ्री ॲडव्होकेट तिथेही मिळतो. म्हणजे तुम्हाला वाळपईसारख्या कोर्टापासून किंवा तुमच्या गावात जे कोर्ट आहे तिथून ते दिल्लीपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत तुम्हाला ही सेवा पुरवली जाते. ही सगळ्या स्त्रियांना जशी मिळते तशी सगळे मागासवर्गीय जी बांधव आहेत त्यांना मिळते, सगळे इतर मागासवर्गीय म्हणून जे आहेत त्यांना मिळते, शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये जे येतात त्यांना मिळतं. म्हणजे सगळ्यांना मिळते. त्याशिवाय हँडिकॅप जे लोक आहेत त्यांनाही मिळतं, पुरुष स्त्रिया सगळ्यांना. आता मिळत नाही कुणाला? जनरल कॅटेगरीमध्ये जे लोक आहेत आणि ज्यांचं उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त आहे वार्षिक, त्यांनाच फक्त ही सेवा उपलब्ध नाही. बाकी सगळ्यांना ही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे असं कोणी म्हणायची गरज नाही की कोर्टात गेलो तर मला न्याय मिळणार नाही, माझे पैसे खर्च होणार. काही तुमचे पैसे खर्च होणार नाही. एवढंच नव्हे तर तुम्ही स्टॅम्प जो लावता किंवा टायपिंग करून घेता केस, त्याचेही पैसे तुम्हाला मिळतात. आम्ही कोणत्याही क्लायंटकडून घेत नाही, आम्ही त्यांनाच फुकट देतो आमच्या ह्याच्यातून करून. कळलं की नाही? पण त्याने डिमांड केली, आम्ही डिमांड केली तर आम्हाला ते पैसे मिळतात. किंवा त्याने बाहेरून करून घे म्हटलं त्याला काम, तरी सरकारकडून पैसे मिळतात. त्यामुळे सगळ्यांना न्याय मिळतो आणि सगळ्यांना न्याय उपलब्ध केलेला आहे सध्या. म्हणजे एकूणच आपल्या न्यायालयांबद्दल, न्याय व्यवस्थेबद्दल, कायद्याबद्दल जनतेमध्ये जे काही भ्रम आहेत, ज्या काही गैरसमजुती आहेत, त्या कशा चुकीच्या गृहीतकावर आधारलेल्या आहेत आणि प्रत्यक्षात कायदा हा सर्वसामान्य जनतेच्या उपयोगासाठी जास्तीत जास्त लोकोपयोगी कसा होत आहे, या कायदेशीर बदलाची माहिती ॲडव्होकेट भालचंद्र मयेकर यांनी इथं दिली आहे. एकूणच न्यायालय, कायदा आणि वकील ही जी काही साखळी आहे, यामध्ये यापुढच्या काळातही अधिकाधिक लोकांना न्याय मिळेल, तो सहज सुलभरित्या मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था विकसित होते आहे, असा मेसेजही त्यांनी आपल्या या चर्चेतून दिला आहे. सर, आपण आमच्या दर्शकासाठी ही सगळ्या कायदेविषयक प्रक्रियेची माहिती दिलीत, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.